मला बरेच शेतकरी सांगतात की आमच्या अमुक तमुक पाहुण्याने मागच्या वर्षी डाळिंबाचा पीक विमा भरला होता आणि त्यांना 50,000 रुपये मिळाले, किंवा आमच्या पाहुण्याने आणि मी एकाच वेळी पीक विमा भरला, त्यांना पीक विमा मिळाला पण मला मिळाला नाही. असं का होत असेल सांगा बरं. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद आणि आपण यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जसं की नुकतंच शासनानं मृग बहाराचा फळपीक विम्याची घोषणा केलेली आहे. या फळपीक विम्या अंतर्गत आपण कोणकोणत्या पिकांसाठी अर्ज करू शकतोय, फळपीक विमा भरण्यासाठी आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे आणि हा विमा भरण्यासाठीची अंतिम तारीख किती आहे, यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सुरुवातीला आपण तुमच्या पाहुण्यांचा विषय क्लिअर करून घेऊया. फळपीक विमा हा महसूल मंडळ निहाय दिला जातो किंवा महसूल मंडळ निहाय लागू होतो. त्यामुळं आपलं गाव कोणत्या महसूल मंडळामध्ये आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही आणि तुमचे पाहुणे जरी शेजारच्या गावात असेल, परंतु त्यांचं महसूल मंडळ वेगळं आणि तुमचं महसूल मंडळ वेगळं असं जर झालं तर तुमच्या पाहुण्यांना लागू होईल किंवा तुम्हाला लागू होईल. म्हणजे एखाद्या महसूल मंडळाला तो फळपीक विमा लागू होऊ शकतो आणि दुसऱ्याला जर नाही झाला तर एकाला मिळेल आणि एकाला मिळणार नाही. पण जर असं झालं की दोन्ही महसूल मंडळाला लागू झाला फळपीक विमा, तर तो दोघांना पण फळपीक विम्याची रक्कम मिळू शकते. आता पुढचा महत्वाचा प्रश्न, मग हा फळपीक विमा कशाच्या आधारे दिला जातो? तर शासनाने प्रत्येक फळपिकासाठी विशिष्ट नियम असे ठरवून दिलेले असतात. मग यामध्ये वाऱ्याचा वेग, पावसाचे प्रमाण, पावसाचा खंड म्हणजे किती कालावधीसाठी पाऊस नाही पडला, किंवा आर्द्रता, तापमान असे वेगवेगळे निकष प्रत्येक फळपिकाने निहाय ठरवून दिलेले असतात. म्हणजेच काय, तर पेरू फळपिकासाठी जे नियम शासनाने ठरवून दिलेले आहेत ते डाळिंबाला लागू होणार नाही. प्रत्येक फळपिकानुसार प्रत्येकाचे नियम आणि कालावधी हा वेगवेगळा असतो. थोडक्यात सांगायचं तर डाळिंब फळपिकासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये जर 20 ते 25 दिवसांचा पावसाचा खंड जर पडला, म्हणजे या कालावधीत जर पाऊस पडलाच नाही, तर त्या महसूल मंडळाला त्या कालावधीसाठीचा फळपीक विम्याचा ट्रिगर लागू होतो. पण पेरू शेतकऱ्यांना हा फळपीक विम्याचा ट्रिगर लागू होणार नाही. त्यासाठी वेगळे नियम असणार आहेत. जे डाळिंबाला आहेत ते पेरूला नाहीत. त्यामुळे अशा वेळी जी रक्कम आहे ती डाळिंब फळपिकावाल्यांना मिळणार, पेरूवाल्यांना मिळणार नाही. असे वेगवेगळे निकष आहेत. ते काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही, कारण जर ह्या सर्व गोष्टी डिस्कस करायचा झाला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. मृग बहार 2026 साठी शासनाने नुकतीच घोषणा केलेली आहे. यामध्ये नवीन 2 पिकांचा समावेश शासनाने केलेला आहे. एक म्हणजे हळद आणि दुसरं अंजीर, अशा 2 फळ पिकांचा यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळं एकूण फळ पिकांचा जर विचार केला तर एकूण 10 पिकांसाठी आपण फळपीक विम्या अंतर्गत मृग बहारासाठी अर्ज करू शकतो. तर ती पिकं कोणती आहेत बघा, संत्रा, मोसंबी, पेरू, चिक्कू, सीताफळ, डाळिंब, लिंबू, द्राक्ष, हळद आणि अंजीर. मग आता केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आलेला असेल की आता मला तर केळीचा पीक विमा भरायचा आहे आणि तुम्ही तर सांगितलेल्या यादीमध्ये केळीचा उल्लेखच नाही, मग मला पीक विमा भरता येणार नाही का? तर मृग बहारामध्ये केळी या फळपिकाचा समावेश नाही. मग ज्या शेतकऱ्यांना केळीचा पीक विमा भरायचा आहे अशा शेतकऱ्यांनी येत्या काळामध्ये आंबे बहारामधून नवीन शासन घोषणा करेल येत्या काळामध्ये, त्या हंगामामधून आपण केळीच्या फळपीक विम्यासाठी अर्ज करू शकता. आता आपण विमा भरण्याचे अंतिम दिनांक जाणून घेऊयात बघा. संत्रा, लिंबू, पेरू, हळद, मोसंबी, डाळिंब आणि चिक्कू यांचा विमा भरण्यासाठी 14 जुलै ही अंतिम दिनांक शासनाने ठरवून दिलेली आहे. तर सीताफळ आणि अंजीर या 2 फळपिकांच्या विम्यासाठी 31 जुलै ही अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. फळपीक विमा भरण्यासाठी काय ज्या थोड्याफार महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण चर्चा करूयात बघा. पूर्वी शासनाने जे पीक कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरणं हे आवश्यक केलं होतं, बंधनकारक केलं होतं. पण अशी अट आता शासनाने काढून टाकलेली आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांना फळपीक विमा भरणं हे ऐच्छिक आहे. मग ते स्वतःच्या इच्छेने ठरवतील की तो फळपीक विमा भरायचा किंवा नाही भरायचा. जरी आपल्या 7-12 उतार्यावर
संबंधित फळपिकाची नोंद केलेली नसेल तरी सुद्धा येत्या काळामध्ये आपण आपल्या 7-12 उतार्यावर याची नोंद घेऊ शकता। यासाठी प्रत्येक गाव पातळीवर सहाय्यक नेमलेले आहेत, त्या सहाय्यकांकडून आपण आपल्या फळपिकाची नोंद आपल्या उतार्यावर घेऊ शकता। याबरोबरच शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढलेला असणं बंधनकारक आहे। आपल्याकडे शेतकरी कार्ड असणं गरजेचं आहे। आपण जर प्रत्यक्ष फळपिकाची लागवड न करता जर आपल्या पिकाचा विमा भरणार असाल तर शेतकरी बांधवांनो ध्यानात घ्या, शासन सर्व पिकांची पडताळणी करणार आहे। त्यामुळं ज्या पिकांची आपण लागवड केलेली आहे त्याच फळपिकांचा विमा तुम्ही भरणं गरजेचं आहे। विमा संरक्षण हे केवळ उत्पादनक्षम बागांनाच लागू आहे, म्हणजे शासनानं प्रत्येक फळपिकानुसार विहित वय ठरवून दिलेला आहे। जर तुम्ही नुकतीच लागवड केली डाळिंबाची आणि तुम्ही जर त्याचा फळपीक विमा भरला तर त्याला विमा संरक्षण लागू होणार नाही। उद्या पडताळणी करते वेळी जर तुमच्या बागेचे वय जर तेवढे दिसून आले नाही तर तुम्ही त्या विम्याला पात्र असणार नाही, ही सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। विमा भरण्यासाठी प्रत्येक फळपिकानुसार आपल्याला किती रक्कम भरावी लागणार आहे ते आता जाणून घेऊयात बघा। लिंबू फळपिकासाठी 4000 रुपये प्रति हेक्टर, मी ज्या रक्कम सांगणार आहे त्या प्रति हेक्टर आहे, एकर नाही। पेरूसाठी 3500 रुपये, चिक्कूसाठी 3500 रुपये, सीताफळ 3500 रुपये, मोसंबी 5000 रुपये, डाळिंब 8000 रुपये प्रति हेक्टर। म्हणजेच काय तर पेरू, चिक्कू, सीताफळ यांच्यासाठी 3500 रुपये ही रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे। आता आपण असं समजूया की हवामान आपल्या सर्व फळपिकांसाठी पोषक ठरलं नाही, म्हणजे 100% नुकसान आपलं हवामानामुळे झालं आणि 100% सर्व ट्रिगर आपल्याला लागू झाले तर जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्याला किती मिळणार आहे, म्हणजेच एकूण विमा संरक्षित रक्कम आपल्याला किती मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया। खरं तर असं कधीही घडू नये, कारण आपण शेतकरी बांधव हाडाची काढ करून आपण पीक आणतो आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला कधीच बघवत नाही, परंतु केवळ आपल्याला विमा संरक्षित रक्कम जाणून घेण्यासाठी आपण असा विचार करतोय। तर बघा, डाळिंबासाठी 1,60,000 रुपये, पेरूला 70,000 रुपये प्रति हेक्टर, लिंबू 80,000 रुपये प्रति हेक्टर, चिक्कू 70,000 रुपये प्रति हेक्टर, सीताफळ 70,000 रुपये, संत्रा आणि मोसंबी 1,00,000 रुपये प्रति हेक्टर, हळद पिकासाठी 1,80,000 रुपये प्रति हेक्टर, अंजीर 1,60,000 रुपये प्रति हेक्टर, एवढी रक्कम जास्तीत जास्त शेतकऱ्याला विमा संरक्षित रक्कम म्हणून मिळू शकते। जवळपास आपण फळपीक विमाच्या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तरी सुद्धा फळपीक विमा भरताना काही शेतकऱ्यांना अडचण आल्यास कमेंट करायला नक्की विसरू नका आणि आम्ही नक्कीच तुमच्या कमेंटला प्रतिसाद देऊ, तुमचे प्रश्न नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त माहितीशीर वाटला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुर्तास आपण थांबूयात। धन्यवाद।